भाऊ, प्रभागमध्ये डोर टू डोर जात आहेत, कसा प्रतिसाद आहे, काय सांगाल? प्रभाग क्रमांक 22 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून मी स्वतः किसन जाधव, माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड, त्यांच्या सौभाग्यवती अंबिकाताई गायकवाड, युवा सहकारी शिवराज गायकवाड यांच्या सौभाग्यवती चैत्रालीताई गायकवाड, त्याच पद्धतीने दत्तात्रय नडगिरे असे चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आम्ही गेली 4-5 दिवस झाले सातत्यानं डोर टू डोर मतदारांना आवाहन करीत आहोत, मतदानासाठी आम्हाला संधी द्या म्हणून. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री जयभाऊ गोरे साहेब असतील, त्याच पद्धतीनं शहर मध्यचे युवा आमदार देवेंद्रदादा कोटे असतील, शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक असतील, दक्षिणचे आमदार सुभाषबापू देशमुख असतील, अक्कलकोटचे पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब असतील आणि भारतीय जनता पार्टी असेल, यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून राज्याचा विकासाचा गाडा सुरू आहे. त्याच पद्धतीनं जिल्ह्याच्या विकासाचा गाडा पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून सुरू आहे. शहर आणि जिल्ह्याचा विकास सोलापूर शहरातील भारतीय जनता पार्टीचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून विकास सुरू आहे. ती विकासाची गंगा या ठिकाणी प्रभाग क्रमांक 22 मध्ये यावं, 22 मध्ये त्याचा माझ्या नागरिकांना, माझ्या मतदारांना त्याचा लाभ मिळावा, हा दृष्टिकोन आम्ही सर्व मतदारासमोर मांडत आहे. केवळ मी मतदारासमोर माझी बाजू न मांडता मतदारांचं देखील मी बाजू जाणून घेत आहे. मतदार देखील प्रभाग 22चा मागच्या 9 वर्षाच्या कालखंडामध्ये जो विकास झालेला आहे तो विकासाचा विचार करून मतदार मला नवनवीन योजना सांगतायत, नवीन संकल्प सांगतायत. मी मतदारांच्या विचाराचा संकल्प घेऊन मतदारांना जो अनुकूल असा विकास हवा आहे तो विकास दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून येत्या निवडणुकीमध्ये येत्या 15 तारखेला मतदारांना अनुकूल असलेला विकास मी करून दाखवणार आहे. त्याच्यामुळे येत्या 15 तारखेला सकाळी 7:30 ते 5:30 या वेळामध्ये मी स्वतः आणि माझ्यासोबतचे इतर तिन्ही उमेदवार, आमचं भारतीय जनता पार्टीचं चिन्ह आहे कमळ, कमळ चिन्हावरील बटन दाबून आम्हाला पुन्हा एकदा मतदारांनी काम करण्याची संधी द्यावा असं कळकळीचं आवाहन. निवडून आल्यानंतर कुठली महत्वाची अजून कामे करणार? या ठिकाणी महत्वाचे म्हणलं तर आपल्या प्रभाग 22 मध्ये रामवाडी महिला प्रसूतिगृह आहे. त्या प्रसूतिगृहाचा विशेष करून माझ्या भागामध्ये 1 नंबर झोपडपट्टी वसाहत आहे, 2 नंबर झोपडपट्टी वसाहत आहे, गैबीपीर नगर आहे, सनत नगर आहे, धोंडीबा वस्ती आहे, सुनीनगर हुडको परिसर आहे, बेगर वसाहत आहे, यतीमखाना भाग आहे, लिंबेवाडीचा परिसर आहे, सेटलमेंटचा भाग आहे. या सर्व भागामध्ये जास्त करून कामगारांचा वसाहत म्हणून या ठिकाणी ओळखली जाते आणि या कामगारांना चांगल्या पद्धतीच्या आरोग्याच्या सुविधा मिळाव्या म्हणून रामवाडी मनपा प्रसूतिगृह जे आहे ते अद्ययावत करून त्या ठिकाणी सुविधा चांगल्या पद्धतीने मिळावा हा माझा मानस आहे. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये या ठिकाणी विविध अशा लहान मुलांसाठी चिल्ड्रन पार्क असेल, तरुणांसाठी ओपन जिमची संकल्पना असेल, हा सर्व उद्देश माझ्या मनामध्ये आहे. हा सर्व मी माझ्या प्रभाग 22 साठी करण्याचा मानस आहे. प्रभाग क्रमांक 22 मध्ये 4 उमेदवार आम्ही भाजपकडून थांबलेला आहे आणि होम टू होम जे प्रचार करतो तो प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात चांगला मिळत आहे आम्हाला. लाडकी बहीण योजनेतनं आणि भैयाने आम्ही कामं केलेलं आहेत ना, त्याच्या माध्यमातून प्रतिसाद आम्हाला चांगला मिळत आहे.